कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळशी संलग्न 1108 दूध संस्थांची 7 एप्रिलपासून सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात सुनावणी सुरू आहे. राधानगरी, शाहूवाडी वगळता सर्व तालुक्यांमधील संबंधित संस्थांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठवल्या होत्या. यापूर्वी कागल, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील एकूण 399 संस्थांची सुनावणी प्रक्रिया झाली. काल बुधवारी सहाय्यक निबंधक सुजय कदम हे अचानक मुंबईला गेल्यानं सुनावणी थांबली होती. आज सकाळी देखील कागल, चंदगड तालुक्यातील संस्था प्रतिनिधींनी सुनावणीसाठी गर्दी केली होती. मात्र सकाळी उशिरापर्यंत कदम कार्यालयात आले नसल्यानं संस्था प्रतिनिधींच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्यासह आक्रमक झालेल्या संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी सुरू केली. दूध संस्थांची चौकशी लावणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्यानं काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. दरम्यान काही वेळानं सहाय्यक निबंधक सुजय कदम कार्यालयात दाखल झाल्यानंतर सुनावणी सुरू करण्यात आली. आज दिवसभर कागल तालुक्यातील 7, चंदगड तालुक्यातील 40, करवीर तालुक्यातील 3, हातकणंगले तालुक्यातील 5 तर गगनबावडा तालुक्यातील एका संस्थेची अशा एकूण 56 संस्थांची सुनावणी प्रक्रिया पार पडली. औसायनातील सर्व 1108 संस्थांची सुनावणी विनाविलंब लवकर पूर्ण करण्यात यावी, कोणतीही संस्था मतदानापासून वंचित राहता कामा नये अशी प्रतिक्रिया संस्था प्रतिनिधींकडून व्यक्त होत होती.